छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही शिवज्योत मित्रमंडळ आणि शिवप्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शिवज्योत दौड आयोजित करण्यात आली होती। किल्ले कांगोरीपासून सुरू झालेली ही शिवज्योत आज सकाळी पालेगाव चौकातून भव्य मिरवणुकीत रूपांतर झाली। गायकवाड पाडा मार्गे उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवरायांच्या आरतीने या दौडीची सांगता झाली। 26 मार्च पासून 35 ते 40 शिवभक्त धावत होते आणि आज शिवजयंतीच्या दिवशी ही शिवज्योत उल्हासनगरमध्ये दाखल झाली। तरुण पिढीपर्यंत शिवरायांचे विचार पोहोचण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिवज्योत दौडीचे समाजसेवक ज्ञानेश्वर करवंदे यांनी कौतुक केलं आणि आयोजकांचे आभार देखील मानले। आज सालावतप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे सर्व शिवभक्त साजरे करत असतात। त्याचाच एक भाग म्हणून शिवप्रतिष्ठान आणि शिवज्योत मित्रमंडळाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे या ठिकाणी या तिथीनुसार येणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्ताने गड कांगोरी या ठिकाणाहून उल्हासनगरपर्यंत शिवज्योत दौडचं आयोजन केलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उल्हासनगरवरून कांगोरीगड रायगड या ठिकाणी आपले सर्व शिवभक्त या दौडमध्ये सहभागी झाले आणि ती दौड येत असताना सकाळी पालेगाव या ठिकाणी येऊन सर्व ग्रामस्थांनी या ज्योतचं आणि सर्व शिवभक्तांचं स्वागत केलं, सन्मान सत्कार होऊन त्यानंतर या ठिकाणी पालेगाव ते गायकवाडपाडा शिवसेना शाखा इथपर्यंत रॅली स्वरूपात मिरवणुकीचं या ठिकाणी रूपांतर झालं आणि तिथून दौड जशी आपली कांगोरी गडावरून चालत आली होती त्याचप्रमाणे शिवसेना शाखा छत्रपती शिवाजी महाराज चौक 3 नंबर या ठिकाणी येऊन या ठिकाणी समाप्ती झालेली आहे आणि या ठिकाणी हा उत्सव साजरा करत असताना तमाम शिवभक्तांचं आणि महाराष्ट्रवासियांचं देशवासियांचं या ठिकाणी श्रद्धास्थान असल्या कारणाने या ठिकाणी आज जल्लोष आणि शिवजयंती आपल्या देशात नव्हे तर जगामध्ये 27 ते 28 देशामध्ये साजरी केली जाते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी हा शिवजयंती उत्सव शिवज्योत दौडचं आयोजन केलं। दोन्ही मंडळाच्या अध्यक्षांना आणि सर्व सहभागी झालेल्या या सर्व तरुण युवकांना शिवभक्तांना या ठिकाणी पुढील वर्षासाठी त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं धन्यवाद करतो की आपण महाराजांचे विचार या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवतायत आणि इथून पुढे पोहोचवा अशी त्यांना अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना दोन्ही अध्यक्षांना शुभेच्छा देतो, त्यांचा धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यांचा फोटो घ्या का? दरवर्षीप्रमाणे आमच्या गायकवाडपाडा विभागातून शिवछत्रपतींच्या पावन किल्ल्यांवरून प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या गड किल्ल्यावरून आमच्या विभागातील सर्व मुलं अनवाणी पायाने एवढ्या रणरणत्या उन्हात शिवज्योत घेऊन येत असतात। त्यांनी रायगड, पुरंदर, किल्ले तोर, सिंहगड इथून याच्या अगोदरही ज्योत आणलेले आहे आणि यावर्षी त्यांनी किल्ले कांगोरीगड उर्फ मंगळगड, तालुका महाड, जिल्हा रायगड येथून यावर्षी ते शिवज्योत घेऊन आलेले आहेत आणि दरवर्षी या मंडळांमध्ये नवीन नवीन मुलं सहभागी होत असतात आणि एक छत्रपती शिवरायांच्या विचारांची प्रेरणा घेऊन ते दरवर्षी ऊर्जेने कार्य करत असतात। ते हे जे दोघंही मंडळे शिवछत्रपती शिवप्रतिष्ठान आणि शिवज्योत मित्रमंडळ हे दरवर्षी नुसतं ही शिवज्योत आणत नसून ते रक्तदान शिबिर किंवा इतरही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी घेत असतात आणि त्यांनी दरवर्षी असेच उत्तरोत्तर असेच कार्यक्रम करत राहो आणि येणाऱ्या नवीन पिढीला एक प्रेरणा देत राहो अशी मी शिवछत्रपती चरणी प्रार्थना करतो आणि त्यांचा हा उत्सव असाच उत्तरोत्तर वाढत राहो। आमचा हा आता गायकवाड पाड्यापुरता हा उत्सव राहिलेला नसून हा शिवज्योत दौडचा हा संपूर्ण मलंगड विभाग असू द्या, आमचा गायकवाडपाडा विभाग असू द्या, संपूर्ण उल्हासनगरमध्ये एक यांनी नाव केलेलं आहे आणि यांनी या नावात अजून उत्तरोत्तर आपल्या नावाप्रमाणे कार्य करत राहो अशी शिवचरणी मी प्रार्थना करतो आणि त्यांच्यासाठी भव्य पुढील वाट। पूनम मॅकेटीस, 3D न्यूज, उल्हासनगर। नमस्कार, 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे। तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा।